नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. तुम्ही जर अजूनपर्यंत आमच्या चॅनलला तुम्ही आजच आमच्या चॅनलला जर भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत इथपर्यंत या, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल. आमचा चॅनल फक्त इंग्रजी स्पीकिंगसाठीच आहे असं नाही. इंग्रजी स्पीकिंग आहेच, त्याचबरोबर तुम्हाला शालेय शिक्षणाच्या विद्यार्थ्यांसाठी, स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी, कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी आणि ज्यांना इंग्रजी भाषा शिकायची आहे त्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यातून तुम्ही बरंच काही आमच्या चॅनलच्या माध्यमातून इंग्रजी ए टू झेड तुम्ही शिकू शकतात. आणि आमच्या चॅनलची एज लिमिट अशी काही नाही आहे. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून व्यवस्थित इंग्रजी शिकू शकतात. तुम्ही जर अजूनपर्यंत आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केला नसेल तर कृपया तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. त्याचप्रमाणे तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, शेअर करा, म्हणजे तुमच्या मित्रमैत्रिणींना, प्रियजनांना पण त्याचा फायदा होऊन जाईल. चला तर मग आता आपण डायरेक्टली आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. आजचा जो टॉपिक आहे तो आपला आहे माय ग्रँडफादर. माय ग्रँडफादर म्हणजे आपले आजोबा, त्यांना सेकंड फादर म्हणजे दुसरे वडील म्हटलं जातं. चला तर मग आता सुरुवात करू. इंग्रजीमध्ये बघूया, त्यानंतर आपण मराठीमध्ये बघूया. पहिला पॅरेग्राफ बघूया. माय ग्रँडफादर इज अ वंडरफुल पर्सन. ही लुक्स आफ्टर मी लाईक अ सेकंड फादर. When my father was ill or tired, my grandfather looked after me. When my father wasn't able to watch over me, my grandfather sat next to me. My grandfather always takes me for a walk when I return home in the evening. I have a great love for my grandfather. हा फर्स्ट पॅरेग्राफ झाला. त्यानंतर नेक्स्ट बघू. My grandfather is the one I aspire to be and who inspire me the most. He is the most accomplished person in every element of life. While also being the most humble. My grandfather is one person who has been my mentor since I was a young child and has perfectly directed me each day and at each stage of my life by using example from his own experiences. I have gained a lot from him in my life, and I go to him for advice at every turn, and he continues to offer the finest insights into current events and the workplace. He is the one who showed me how to approach life with optimism and to express gratitude for whatever we have. त्यानंतर काय आहे तर सम पॉईंट्स, मेन पॉईंट्स दिलेले आहेत ते बघू. माय ग्रँडफादर बेस्ट फ्रेंड. माय फर्स्ट अँड क्लोजेस्ट फ्रेंड्स इज माय ग्रँडफादर. द फर्स्ट पर्सन टू प्ले विथ मी वॉज हिम. माय ग्रँडफादर हॅज मेड अ लॉट ऑफ सॅक्रिफायसेस फॉर मी. ही एनकरेज मी टू लर्न न्यू थिंग्स इव्हन व्हेन आय एम स्केअर्ड. My grandfather is someone I adore. I made a commitment that I would look after my grandfathers when I grow up. Second point काय आहे बघा. My grandfather loving bond. All of our relationships remain very special to us. A parent supports their child in all way, but a grandfather devotes all of his times to his grandchildren. A grandfather's grandchild bond is unique. He looks after you, he guides you, and he pampers you. I adore spending times with him. I simply forget everything when he is around.
Every time he visits me, he gives me a present. He is an extremely generous man. He always makes me feel how blessed I am to have a grandfather like him. Third, moral of my grandfather. A simple lifestyle that my grandfather instills in me has always been an encouragement to me. He makes me laugh all the times. He offers me whatever I ask for, including toys and sweets, and never thinks twice before helping me. He constantly makes an effort to make me happy. He taught me to treat people well, be kind, and always have gratitude. He tells me about every adventure he has had and what he has accomplished and cherished throughout his time. He teaches me to respect everyone regardless of their age. My grandfather says me, before we can receive respects from others, we must first show respects to others. I love my grandfather so much. अशा प्रकारे ह्या इंग्रजीतील असे आहे. त्यानंतर आपण मराठीतून बघूया. माझे आजोबा दुसरा पिता, त्याचंच ट्रान्सलेट आहे मराठीतून. बघूया आता. माझे आजोबा एक अद्भुत व्यक्ती आहेत. तो दुसऱ्या वडिलांप्रमाणे माझी काळजी घेतो. इथे लक्षात घ्या, ही म्हणून आले आहे म्हणून तो आलेला आहे. म्हणजे तो आजोबा म्हणून, ते आजोबा म्हणून तो ही यूज केलं जातं त्याच्यासाठी. त्यानंतर माझे वडील आजारी किंवा थकलेले असताना माझे आजोबा माझी काळजी घेत असत. जेव्हा माझे वडील माझ्यावर लक्ष ठेवण्यास सक्षम नव्हते, तेव्हा माझे आजोबा माझ्या शेजारी बसले. मी संध्याकाळी घरी परतल्यावर माझे आजोबा मला नेहमी फिरायला घेऊन जातात. मला माझ्या आजोबांवर खूप प्रेम आहे. माझे आजोबा हेच आहेत जे मला व्हायचे आहे, त्यासाठी ते मला सर्वात जास्त प्रेरणा देतात. तो जीवनातील प्रत्येक घटकात सर्वात निपुण व्यक्ती आहे आणि सर्वात नम्र देखील आहे. माझे आजोबा हे असे एक व्यक्ती आहेत जे लहानपणापासूनच माझे गुरु आहेत आणि त्यांनी प्रत्येक दिवशी आणि माझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर स्वतःच्या अनुभवातील उदाहरणे वापरून मला उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले आहे. मी माझ्या आयुष्यात त्यांच्याकडूनच खूप काही मिळवले आहे आणि मी प्रत्येक वळणावर सल्ला घेण्यासाठी त्यांच्याकडे जातो आणि तो चालू घडामोडी आणि कामाच्या ठिकाणी उत्कृष्ट अंतर्दृष्टीचे दर्शन दाखवत आहे. आशावादाने जीवनाकडे कसे जायचे आणि आपल्याकडे जे काही आहे त्याबद्दल कृतज्ञता कशी व्यक्त करायची हे त्यांनीच मला दाखवले. आता मेन पॉईंट्स जे वर दिलेले इंग्रजीमध्ये त्याचं आहे ट्रान्सलेट मराठीमध्ये. माझे आजोबा माझे सर्वात चांगले मित्र. माझे पहिले आणि जवळचे मित्र म्हणजे माझे आजोबा. माझ्यासोबत खेळणारा तो पहिला माणूस होता. माझ्या आजोबांनी माझ्यासाठी खूप त्याग केला आहे. मी घाबरत असतानाही तो मला नवीन गोष्टी शिकवण्यासाठी प्रोत्साहन देतो. माझे आजोबा हे मला आवडतात. मी वचनबद्ध आहे की मी मोठा झाल्यावर माझ्या आजोबांची काळजी घेईन. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट, माझे आजोबा प्रेमळ बनतात. आपली सर्व नाती आपल्यासाठी खूप खास राहतात. पालक आपल्या पाल्याला सर्व प्रकारे आधार देतात, पण आजोबा आपला सगळा वेळ आपल्या नातवंडांसाठी व्यतीत करतात. आजोबा नातवंडांचे नाते अनोखे असते. तो तुमची काळजी घेतो, तो तुम्हाला मार्गदर्शन करतो आणि तो तुमचे लाड करतो. मला त्यांच्यासोबत वेळ घालवायला आवडते. जेव्हा तो आजूबाजूला असतो तेव्हा मी सर्व काही विसरतो. प्रत्येक वेळी तो मला भेट देतो तेव्हा तो मला भेटवस्तू देतो. तो अत्यंत उदार माणूस आहे. त्यांच्यासारखे आजोबा मिळाल्याने मी किती धन्य आहे असे तो मला नेहमी जाणवतो. माझ्या आजोबांची नैतिकता. माझ्या आजोबांनी जी साधी राहणी माझ्यात रुजवली ती मला नेहमीच प्रोत्साहन देणारी आहे. तो मला सतत हसवतो.
खेळणी आणि मिठाई यासह मी जे काही मागतो ते तो मला देतो आणि मला मदत करण्यापूर्वी दोनदा विचार करत नाही. तो मला आनंदी ठेवण्याचा सतत प्रयत्न करतो. त्याने मला लोकांशी चांगले वागण्यास, दयाळूपणे वागण्यास आणि नेहमी कृतज्ञता बाळगण्यास शिकवले. त्याने केलेले प्रत्येक साहसाविषयी आणि त्याने आपल्या संपूर्ण काळात काय साध्य केले आणि जपले याबद्दल तो मला सांगतो. तो मला प्रत्येकाचा आदर करायला शिकवतो, मग ते वय काहीही असो. माझे आजोबा मला म्हणतात, आपण इतरांकडून आदर मिळवण्याआधी आपण प्रथम इतरांचा आदर केला पाहिजे. मी माझ्या आजोबावर खूप प्रेम करतो. अशा प्रकारे आजोबांचा हा ग्रँडफादरचा एसे आहे. ह्यामध्ये तुम्ही लक्ष दिलं असाल तर तुमच्या लक्षात येईल की यामधील जास्त ती म्हणजे सर्वच वाक्य वर्तमान काळाची आहेत. कारण कसं आहे की आजोबाबद्दल आपण सांगत आहोत, म्हणजे प्रेझेंटली सांगत आहोत. त्याच्यामुळे सगळ्या एसेमध्ये तुम्ही आता जेवढे एसे बघितले त्यामध्ये तुम्ही प्रेझेंट टेन्समध्येच वाक्य आहेत ती लक्षात घ्या. त्याचप्रमाणे त्यांची वाक्याची जी काही रचना आहे ती पण सोपी आहे. थोडे वर्ड्स आहेत ते जरा डिफिकल्ट आहेत. ते आम्ही काय करून दिलेलं आहे, कलराईज करून दिलेलं आहे. त्याची तुम्ही प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्ही सेपरेट काढा आणि त्याप्रमाणे ते लिहून घ्या आणि त्याप्रमाणे त्याची प्रॅक्टिस करा, म्हणजे ते तुम्हाला व्यवस्थित लक्षात राहतील. म्हणजे ते पॉईंट्स जर लक्षात राहिले तर आपण ते वापरून ते वापरून ते आपण स्वतः निबंध तयार करू शकतो, एसे करू शकतो. आणि ह्याच्याची वाक्य ज्यावेळी आपल्याला काही असेल, इंटरव्ह्यू असेल, काही असेल, कोणी विचारलं फॅमिली मेंबर विषयी, तर त्यामधली जी इम्पॉर्टंट्स वाक्य आहेत ती पण काढून आपण त्यामध्ये सांगू शकतो. त्याचप्रमाणे स्कूल कॉलेजेसमध्ये, त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्याला ही यूज होणारच आहेत. प्लस तुम्हाला सांगतो इंग्रजी स्पीकिंगसाठी पण तेवढीच महत्त्वाची आहेत. कारण आपल्याला काही वेळा शॉर्ट स्पीच द्यायला सांगतात कुठल्याही टॉपिकवर, त्यावेळी आपल्याला काय ही महत्त्वाची आहे, त्यावेळी आपण ही सांगू शकतो, त्याबद्दल बोलू शकतो. म्हणून खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा लिहून काढा आणि त्याच्यानंतर प्रॅक्टिस करत राहा. प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे, कारण प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्ही परफेक्ट होणार नाही. त्यामुळे प्रॅक्टिस करा आणि त्याप्रमाणे तुम्ही इंग्रजी व्यवस्थित लक्षात घ्या कसं आहे, काय आहे ते. त्याचप्रमाणे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेतच तुमच्या हेल्पसाठी, मदतीसाठी. फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील, स्मिताचा भाऊ. त्याच्यावर व्हिडिओज आहेत, फोटोज दिलेले आहेत, आम्ही सेंटेन्सेस देत असतो. त्याचप्रमाणे व्होकॅब्युलरी आहे, म्हणजे ओव्हरऑल कंप्लीट पॅकेज तुम्हाला आहे तिथे फेसबुक पेजला. त्यामुळे आमच्या फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेज पण आहे स्मिताचा भाऊ. त्याच्यावर आम्ही सिरीज, कथा वगैरे देत असतो. त्याचप्रमाणे मोटिवेशनल स्पीचेस पण त्यावर दिलेले आहेत. त्याचा वापर करून तुम्ही कसे वागू शकता, तुम्हाला काय महत्त्वाचं आहे ते तुमच्या लक्षात येईल. त्याचप्रमाणे त्याच्यातली बहुतेक कथामध्ये आम्ही इंग्रजीचा वापर केलेला आहे. थोडा मराठी इंग्रजीचा असा वापर केलेला आहे. त्याच्यामुळे कॉन्व्हर्सेशन कसं होतं, काय होतं ते तुमच्या लक्षात येईल. त्यामधून पण तुम्ही बरंचसं शिकू शकता. म्हणजे त्यामधून तुम्हाला डबल बेनिफिट मिळेल की तुम्ही त्यामध्ये त्यामध्ये तुम्ही हे पण होऊ शकतं, इंग्रजी स्पीकिंगचा पण हे होऊ शकतो, प्रॅक्टिस होऊ शकते. म्हणजे तुमचे मनोरंजन पण होऊ शकतं आणि तुम्हाला शैक्षणिक म्हणजे तुमचा पण सराव होऊ शकतो. त्याच्यामुळे आम्ही स्मिताचा भाऊ प्रतिलिपी अकाउंट पेजला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. त्याचप्रमाणे आमचं लिंक्डइन अकाउंट पण आहे एन स्वप्नील स्मिताचा भाऊ. त्याच्यावर पण बरीचशी माहिती आम्ही देत असतो. त्याच्यामुळे तिथे पण जाऊन आम्हाला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. चला तर मग आजचा आपला हा टॉपिक आहे, आपला जो आजचा व्हिडिओ आहे तो इथेच संपतो आहे. आता भेटणार आहोत आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत वाचत राहा, लक्ष देऊन कळलं नसेल तर पुन्हा व्हिडिओ बघा आणि प्रॅक्टिस करत राहा. धन्यवाद.